जय भैरवनाथ. बघा, पाप आणि पुण्य. पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय? ज्या वागणुकीनं मला त्रास होतो, दुसऱ्याला त्रास होतो, त्याचं नाव पाप. ज्यांनी मला आनंद होतो, दुसऱ्याला आनंद होतो, त्याचं नाव पुण्य. बघा, एक बाई होती, तिला संतान नव्हतं. आणि मग तिनं काय केलं, संतान नसल्यामुळं एक मांत्रिकानं सांगितलं का शेजारी एक घर आहे, त्या घरात गाई आहे, गोठा आहे, आणि तो गोठा पेटून दे. त्या बाईनं तो गोठा पेटून दिला. पण ते कोणा पाहिलं होतं? त्याच्या सासऱ्यानं पाहिलं होतं, तिच्या सासऱ्यानं. त्या बाईला किती मुलं झाली? 8 मुलं झाली. नंतर त्यांचे लग्न केले आणि एक 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 असे तिचे 8 मुलं मरून गेली. आणि मग ती खूप रडायला लागली. तो सासरा म्हण, तू कशाला रडती? आणि मग तिनं सांगितलं का हे म्हातारं याडावलं आहे म्हणून, हे मला बोलतं म्हणून. लोक गोळा झाले. त्यांनी सांगितलं की ही बाई हिनं काय केलं, शेजारी एकच घर पेटवलं. त्या घरात जीव होते, 8 जीव होते. ते 8 जीव मेले. आणि ते 8 जीव मेल्यानंतर हिच्या पोटी जन्माला आले आणि ते निघून गेले. म्हणजे आपण आपल्या स्वार्थाकरता ज्या वेळेला वाईट कर्म करतो, त्यावेळेला त्या कर्माचं फळ त्याला ताबडतोब बघायला मिळतं. म्हणून या जगामध्ये दुसऱ्याचा हाळतालाट घेऊन चांगलं नाही. आता एकदा एक बाई होती, तिनं अर्धाका गेली म्हणून मला संतान पाहिजे. आणि मग त्याने विष्णूला सांगितलं, म्हणे ही बाई लई भक्ती करते म्हणं तिला 7 जन्मात पुत्र संतान नाही. मग आता मग एक साधू होता, तो आला. तर खरं पुण्य काय? जो संकटात आहे त्याला मदत करणं, भुकेलेलं आहे त्याला अन्न देणं. आणि त्या साधूला तिनं जेवण दिलं. तो साधू खुश झाला आणि त्या साधूना तिला आशीर्वाद दिला. काय? आणि मग तिला झाली मुलं, 3 मुलं झाली. मग जेव्हा नारद विष्णूपाशी गेला, म्हणून तुम्ही जर असं म्हणले होते, त्या बाईला त्या साधूनं कसं केलं? तर म्हण आता असं कर, मुद्दाम ढोंग घेतलं म्हणून माझं आहे ना आजारपण आलेलं आहे, मला जर कोणाचं हृदय जर दिलं ना तर मी नीट होईल. आता नारद लागला फिरायला. ज्या साधूना त्या बाईला आशीर्वाद दिला होता त्या साधूपाशी गेला. चालेल म्हणून तो विष्णूपाशी गेला, म्हणून तुमच्याकरता माझी तयारी, मी काही करायला तयार आहे. ज्या वेळेला या नारदानं बघितलं त्यावेळेला नारद कपरायला. जो माणूस निस्वार्थीपणानं दुसऱ्याची उपकार करतो, त्याच्या हातानं कोणतेही चांगले कामं होतात. म्हणून या नाथपंथामध्ये ही साबरी विद्या आजही जे आहे ते निष्काम भावनेने काम करतात. म्हणून दुसऱ्याच्या कल्याणाकरता तुम्ही निष्काम भावनेनं जर काम केलं तर तुमच्या हाताना गुण येणार आहे, तुमचं कल्याण होणार आहे. म्हणून आपली संस्कृती माझंच भरलं पाहिजे ही कोणी विकृती, मी जगल आणि त्याला जगल ही संस्कृती. म्हणून आपली संस्कृती उभं करायचं काम दत्त भगवान, गीता, नवनाथ यांनी केलेली ती परंपरा आपण पुढं चालू ठेवा आणि आपल्या जीवनाचा विकास करा. जय भैरवनाथ महाराज की जय.